अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे पालन करण्यात राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. संविधान अभ्यासक व निवृत्त संधी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी अधिवक्ता डॉक्टर सुरेश माने यांच्या मार्फत ही नोटीस बजावली आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व त्यातील सुधारित 2016 नियमावलीनुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीचे दरवर्षी 2 बैठका घेणे बंधनकारक आहे. या बैठकीत अन्याय व अत्याचार प्रकरणाचा आढावा घेत प्रभावी कार्यवाहीसाठी निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र 30 ऑगस्ट 2018 नंतर अशा कोणत्याही बैठका घेतल्या गेल्या नाहीत, असे माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून समोर आले आहे. 2019 ते 2024 या कालावधीत किमान 10 बैठका होणे अपेक्षित होते. ई.झेड. खोब्रागडे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला, मात्र ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत मुख्यमंत्री आणि संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. परिणामी कायद्याचे उल्लंघन व पीडितांना न्याय मिळवून देण्यात राज्य सरकारने निष्काळजीपणा दाखवला, असा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2025 रोजी ही नोटीस रजिस्टर्ड स्पीड पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आली. यासोबतच प्रमुख सचिव आणि सामाजिक न्याय विभाग सचिवांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगालाही याची प्रत पाठवण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे पालन न करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे दलित व आदिवासी समुदाय अन्यायग्रस्त राहिले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे. अधिवक्ता डॉक्टर सुरेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या या निष्काळजीपणामुळे कायद्याच्या मूलभूत उद्दिष्टांवर परिणाम झाला असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.